अमावस्या आली ना की मन असं ना धडधड करायला लागतं खूप जणांचं, किंवा आता अमावस्येला काय होणार बाबा, अमावस्या आली की त्रास होतो, अमावस्या आली की बऱ्याच गोष्टी घडायला लागतात, चिडचिड व्हायला लागते, मन अशांत राहायला लागतं आणि अशा अनेक प्रकारचे विचार डोक्यांमध्ये चालू होतात। अमावस्येला बरेच जण घाबरतात। अमावस्या घाबरण्यासारखी असेल काही जणांच्या आयुष्यामध्ये आणि नसेलही काही जणांच्या आयुष्यामध्ये। त्यांच्या आयुष्यात अमावस्या घाबरण्यासारखी नसेल, जे अमावस्या आली आहे किंवा येणार आहे या गोष्टींना नोटीसच करत नाहीत, ते फक्त आपल्या कामामध्ये रममाण होतात। ती लोक ज्यांना अमावस्येची भीती वाटते, त्यांना अनुभव भयंकर आलेले असतात, म्हणून त्या येणाऱ्या अमावस्येला प्रत्येक वेळी तिचे लक्ष देऊन अगदी घाबरत असतात। पण अमावस्या कशी साजरी करायची, तिला न महत्त्व देता हे आज मी घेऊन आलेली आहे। मंडळी, मिस्टिकल एरामध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे। कसे आहात? छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल। व्हिडिओ पाहण्यासाठी जो काही तुम्ही वेळ देता त्यासाठी तुम्हा सर्वांना अगदी मनापासून धन्यवाद। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आजपर्यंत यूट्यूबला असे कोणीच उपाय दिले नसतील जे उपाय आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका। कॉमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, अमावस्येला कुणाकुणाला त्रास होतो, त्याची उत्तरं मी नक्की देईन। तर मंडळी, कुठलीही अमावस्या येऊ देत, जेव्हा अमावस्येकडे आपण दुर्लक्ष करतो तेव्हा अमावस्या आपल्याला जाणवतही नाही आणि अमावस्येकडे आपण अगदी लक्ष दिलं की या तारखेला अमावस्या आहे, आता बाबा काही खरं नाही, कोणीतरी काहीतरी करणार, काहीतरी कुठेतरी घडणार, मग ते आपल्या आयुष्यात घडायला लागतं, कारण आपण त्या गोष्टींनाच अट्रॅक्ट करतो। आणि जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला अट्रॅक्ट करता ना, तेव्हा ती गोष्ट आपोआप तुमच्याबरोबर घडायला लागते। तुम्ही सहजपणे जरी कुठली गोष्ट बोललात, पण जेव्हा तुम्ही ती मनापासून बोलता ना, तेव्हा ती गोष्ट तुमच्याबरोबर घडायला लागते किंवा घडूनही जाते आणि नकळत तुम्ही म्हणता, अरे हे तर मी बोलली होती, हे तर मला माझ्या डोक्यात हा विचार आला होता, बरोबर ना। खूपदा आपलं मनच आपलं शत्रू असतं, आपले विचार आपले शत्रू असतात। सर्वात महत्त्वाचं असतं की अमावस्या ही साजरी करायची गोष्ट आहे, कारण अमावस्येला लक्ष्मीची पूजा केली जाते। आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अमावस्याच असते, अमावस्येला लक्ष्मीची पूजा करणं तितकंच मोठं मानलं जातं। लक्ष्मीला आमंत्रित करण्यासाठी किंवा लक्ष्मीला आपल्या घरात बोलावण्यासाठी, तिला स्थिर करण्यासाठी अमावस्येला मोठमोठ्या पूजा होतात। महाकालीची पूजा होते, दुर्गेची पूजा होते, या सगळ्या अमावस्येला होत असतात आणि आपण मात्र अमावस्येला कुठेतरी घाबरून बसतो। मंडळी, मीही तशीच होते, मीही घाबरायची, मलाही भीती वाटायची, पण जेव्हा ठरवलं की अमावस्या म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही, अमावस्येला साजरं करूया, तेव्हा अमावस्या खरं साजरी व्हायला लागली आणि अमावस्येचा त्रास बंद झाला। तुम्हीही हा अनुभव घेऊन पहा। अमावस्येच्या दिवशी करण्यासाठी खूप काही असतं। सर्वात प्रथम तर महिलांनी, हा पहिला उपाय आहे, सर्वात प्रथम महिलांनी थोडे तरी केस अमावस्येला कापा आणि पुरुषांनीही कापा, मुलांचे कापू नका, मात्र पुरुषांनी आणि महिलांनी थोडे तरी एवढे केस कापायचे। अगदी तुम्ही हेअरकट करायला पाहिजे असं नाही आहे, केस पकडलं, एखादी बट कापली आणि ती पुडीत बांधून फेकून द्या, बाहेर फेका, कचऱ्यात फेकू नका। यानं काय होईल, तुमच्या घरातली अलक्ष्मी निघून जाईल, तुमच्या घरातली नेगेटिव्हिटी निघून जाईल। नेगेटिव्हिटी निघून जाण्यासाठी केस कापायलाच पाहिजे असं पण नाही आहे। ज्याला केस नसतील कापायचे, ज्यांची ती पद्धत असेल की केस नाही कापायचे, त्यांनी घरामध्ये पूर्ण घर पुसून घ्या। त्या घरामध्ये पाणी जे आहे, पुसायला पाणी घेणार आहात, त्याच्यामध्ये जाडं मीठ टाका, कापूर टाका आणि गंगाजल टाका, त्याने पूर्ण घर पुसून घ्या। हे जे पुसून झाले तुमचं घर ना, त्या क्षणाला तुम्ही हे समजून जा की घरातनं नेगेटिव्हिटी कुठेतरी 40% आपल्या गेली आहे। आता अजून 40%साठी तुम्हाला घराच्या प्रत्येक कॉर्नरमध्ये जाडं मीठ ठेवायचं आहे। जाडं मीठ जो ठेवतो घरामध्ये, नकारात्मकतेला ते खेचून खूप प्रमाणामध्ये नकारात्मकता कमी करतं। तिसरी गोष्ट, पाण्यामध्ये तुरटी ठेवा, तुरटीचा खडा आणा, आंघोळ करताना ते पाणी वापरा, आंघोळ झाली खडा उचलून एका डब्यामध्ये ठेवून द्या। मागेही मी खूप तुरटीचे उपाय दिलेले आहेत। तुरटी घरामध्ये असावी, ती कधीही कुठल्याही क्षणाला त्याचा कसाही उपयोग होऊ शकतो। सायंटिफिकली पण तुम्हाला काही लागलं, तुम्हाला कुठे कापलं गेलं, तुम्हाला काही फोड आली, तर तुम्ही तुरटी त्याच्यावर फिरवू शकता, त्याचाही उपाय म्हणजे असा होऊ शकतो उपयोग। तुरटीचा जेव्हा आंघोळ झाल्यानंतर खडा तुम्ही डब्यामध्ये ठेवलात, त्याच्यानंतर आपण बाहेर आल्यानंतर आपली रोजची पूजा वगैरे सगळं आपण करतो, पण ज्या
घरामध्ये अमावस्येला फार त्रास होतो आणि खरंच त्यांच्यावर काहीतरी कुठेतरी कोणी करत असेल, तर त्या सगळ्या गोष्टींचा त्रास त्यामुळे होत असेल, आवाजावी त्रास होत असेल, अशा लोकांनी खायचं पान असतं ते पान घ्यायचं, असं एकदम प्लेन पान घ्यायचं, त्याच्यावर म्हणजे मसाला पान वगैरे असं नाही घ्यायचं. पाहिजे तर पानवाल्याकडनं तुम्ही फक्त पान विकत घेऊ शकता मार्केटमधनं किंवा पानवाल्याकडनं. ते पान घरी घेऊन आलात की त्याच्यावर चुना घेऊन त्याच्यावर आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तीचं नाव लिहायचं. त्रास देणाऱ्या व्यक्तीचं नाव लिहिल्यानंतर ते पान ॲटलिस्ट 5 तास, अमावस्येच्याच दिवशी 5 तास देव्हाऱ्याच्या पुढे ठेवायचं. आपल्या घरातला जो देव्हारा आहे तिथे ठेवायचं. 5 तासानंतर ते पान घेऊन घडी करायची आणि तुमच्याकडे जर तुम्ही कापूर कशामध्ये पेटवता ते भांडं घ्यायचं, त्याच्यात ते घडी केलेलं पान आहे, त्याला एक लवंग खोचायची, ते पान त्या भांड्यात ठेवायचं, त्याच्यावर 5 कापूर ठेवायचे, कापरावर थोडं हिंग टाकायचं आणि त्याला जाळायचं. ते पान पूर्ण जळलं पाहिजे. खूपदा तुमच्यावर नको तिथे प्रयोग होत असतील, नको ती लोक नको ते प्रयोग करत असतील, ते पान जळायला टाईम घेणार. पान लगेच जळणार नाही. कापूर पटकन जळेल पण पान लगेच जळणार नाही. अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये ना धूप दीप अगरबत्ती भरपूर करा. इतक्या चांगल्या प्रमाणात करा ना ती की तुम्हाला स्वतःलाही असं वाटलं पाहिजे खूप धूर झालं आहे घरामध्ये. अशा पद्धतीने करा. जेव्हा तुम्ही धूपदीप अगरबत्ती करता ना मंडळी, तेव्हा तुमच्या घरातली नेगेटिव्हिटी 100% कमी होते. यात 2-3 प्रयोग तुम्ही केलेत अमावस्येच्या दिवशी घरामध्ये ना, पूर्णपणे नेगेटिव्हिटी निघून जाईल. ज्याला त्रास होतो त्या व्यक्ती त्रासातून अगदी जो त्रास त्यांना भरपूर 200% त्रास होत असेल ना, तो त्रास त्यांचा 40% होईल. आता 40%चा त्रास पण आपल्याला घालवायचा आहे. तो म्हणजे एक उतारा करायचा आहे. उतारा काय करायचा आहे? एक कोहळा घ्यायचा आहे. कोहळ्यावर कोळसा असतो आपल्याकडे किंवा आणायचा ज्यांच्याकडे नसेल, कोळशाने त्या ह्याच्यावर कोहळ्यावर त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. त्याला त्रास होतो त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. पूर्णपणे तो कोहळा त्यांच्या वरून खालपर्यंत असा अँटी क्लॉकवाईज 7 वेळा फिरवायचा. घराच्या बाहेर त्या कोहळ्यावर कापूर जाळायचा. कापूर जाळल्यानंतर कापूर जळून गेलाय, कोहळा उचलायचा आणि 4 रस्त्यावर जाऊन जोरात फेकायचा. रागाने जसं तुम्ही फेकता तसं एकदम जोरात फेकायचा. आणि घरी येऊन हात पाय तोंड धुवायचे. मागे वळून पाहायचं नाही जेव्हा तुम्ही कोहळा 4 रस्त्यावर फेकता. हे उपाय जे मी देत आहे ते तुम्ही कुठल्याही अमावस्येला करा. कुठल्याही अमावस्येला केले तरीही चालणार आहे. अमावस्येच्या दिवशी घरातनं बाहेर पडत असाल, तुम्हाला खूप त्रास होत असेल अमावस्येच्या दिवशी, पण बाहेर जाणं गरजेचं आहे, अशा लोकांनी तोंडामध्ये लवंग ठेवून बाहेर निघावं. तोंडात लवंग ठेवायची आणि खूप अत्तर मारायचं नाही किंवा खूप परफ्यूम अंगाला मारायचा नाही. कुठेही जाल विनाकारण कुणाशीही बोलायचं नाही. कुणीही काहीही दिलेलं पटकन खायचं नाही. रस्त्यावर जो कोणी भेटलं त्याच्या डोळ्यात पाहून अजिबात गप्पा मारायच्या नाहीत. इकडे तिकडे पाहून गप्पा मारा. डोळ्यामध्ये जास्त वेळ पाहू नका. कुणाच्याही घरी गेला अमावस्येच्या दिवशी तर त्या घरामध्येही शक्यतो काही नाही खाल तर अतिउत्तम. अगदी पाणी प्यायचा आग्रह झालाच तर पाण्यावर फुंकर मारावी आणि ते पाणी प्यावं. शक्यतो अमावस्येच्या दिवशी कुणाच्याही घरी जाणं टाळावं. अमावस्येच्या दिवशी आपल्या घरी जो कोण मंडळी येत असेल तर त्यांनी आणलेल्या ज्या काही गोष्टी असतील त्या अजिबात खाऊ नये. त्या मंदिरामध्ये दान कराव्यात. तर मंडळी, अमावस्येला करण्यासारखं ना पुष्कळ काही आहे. सांगण्याचा उद्देश आणि महत्त्व इतकंच आहे. अमावस्या ही दर महिन्याला येणारी आहे आणि जाणारी आहे. त्यामुळे अमावस्येला घाबरू नका. अमावस्येला साजरं करा. कारण अमावस्येला तुम्ही जितकं घाबराल तितकं अमावस्या तुम्हाला खरंच घाबरवून सोडेल. अमावस्या आपल्याला घाबरवण्यासाठी येत नाही, तर आपल्या माणसांच्या मनाच्या त्या सर्व अशा पद्धतीने रचलेल्या गोष्टी आहेत की अमावस्या आल्यावर आपल्याला त्रास होतो, काहींना होतोही. ही गोष्ट तितकीच खरी आहे. पण काही भ्रामक कल्पनेनेही काही लोक स्वतःला त्रास करून घेतात. तर तसं करून घेऊ नका.
ज्यांच्यावर खरंच कुठले काही मंत्रतंत्र होत असतील, बाहेरच्या बाधा सोडल्या जात असतील, अशा लोकांनी मात्र अमावस्येला काळजी घ्यावी. पाण्यामध्ये मीठ टाकून, जाडं मीठ टाकून 21 दिवस अशा लोकांनी आंघोळ करावी. जी काही बाहेरची बाधा असेल ती त्यांच्यापर्यंत पोहोचणं शक्य होणार नाही, कारण ती बाधा इथे येईल आणि तिथे थांबेल, कारण तुम्ही स्वतःला कुठेतरी नेगेटिव्हिटी रिमूव्ह करून दररोज ठेवताय तुमच्या शरीराची. उपासना तितकीच पोटतिडकीने करा. म्हणजे कसं तर उपासनेमध्ये खंड पडून देऊ नका. उपासनेसाठी रोज बसा, कारण ह्या ज्या गोष्टी घडत असतील एखाद्याबरोबर तर त्याला उपासना तारेल. त्याच्या भोवती त्याचा ऑरा इतका क्लीन राहील आणि त्या ऊर्जेचं एक असं वलय तयार होईल ना की कुठलीही बाहेरची बाधा, तंत्र, मंत्र हे त्याच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही आणि त्याला त्रास होणार नाही. तर मंडळी, उपासना आहे ना मनोभावे करा. इतकं झोकून द्या उपासनेसाठी ना की जे कोण तुम्हाला त्रास देत आहेत ना त्याच्याकडे ते परत जाऊ देत. त्यामुळे उपासनेमध्ये अगदी रमून जा. मंडळी, अमावस्येला घाबरू नका म्हणून सांगितलंय आणि साजरी करा अमावस्या. लक्ष्मीची पूजा करा. जे काही उपाय सांगितले ते आवर्जून करा. उतारा तर फार महत्त्वाचा असतो अमावस्येला, तोही नक्की करा. माझे याच्यापूर्वीही अमावस्या पौर्णिमेचे बरेचसे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, ते सुद्धा आवर्जून पहा. की अमावस्येला त्रास होण्याची अनेक कारणं आहेत, पण प्रत्येक कारणावर मी असं या एका व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत. पण अमावस्येला घाबरू नका, इतकंच मी अगदी तळमळीने सांगत आहे. अमावस्येला घाबरू नका. मला कॉमेंटमध्ये सांगा की कुणाकुणाला अमावस्येचा त्रास होतो. तर मंडळी, पुन्हा लवकर भेटू. तोपर्यंत छान रहा, मस्त रहा आणि माझे व्हिडिओ पाहत रहा.